मोठी आणि महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येते। न्यू इंडिया बँक 122 कोटी अपहार प्रकरणाची ही महत्त्वाची बातमी। बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहताला अटक करण्यात आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने मेहताला बेड्या ठोकलेल्या आहेत। हितेश मेहताला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे। 122 कोटी रुपये त्यानं लंपास केले होते कोविड काळापासून आणि आपण बघतोय की आता या अपहारा प्रकरणी एकाला अटक झालेली आहे। माजी मॅनेजर हितेश मेहताच्या हातात बेड्या पडलेल्या आहेत। आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केलेली आहे आणि हितेश मेहताला आता अटक करण्यात आलेली आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। सचिन, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्या चौकशी अंती आता अखेर हितेश मेहता याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाईल। या संपूर्ण बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर बँकेच्या लॉकरची तपासणी करण्यात आली आणि या लॉकरमधून तब्बल 122 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं। चौकशीमध्ये हितेश मेहता हे करत असल्याचं उघड झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जी काही चौकशी आतापर्यंत पोलिसांनी केलेली आहे त्यावरून असं समोर येते की एका बँकेच्या लॉकरमधून दुसऱ्या बँकेच्या लॉकरमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली हे पैसे काढले गेल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे। आता यामध्ये आणखी कोण कोण इन्व्हॉल्व आहेत याचा सध्या आर्थिक गुन्हे शाखा तपास करते। बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बँकेचा माजी मॅनेजर होता हितेश मेहता, त्याला आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। 122 कोटींचा त्यानं अपहार केला आहे।